नमस्कार. आपण पाहत आहात ET न्यूज नेटवर्क आणि मी आहे आपला अँकर संतोष सिंग. योग म्हणजे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आणि जेव्हा योगाला नृत्याची साथ मिळते तेव्हा निर्माण होतो आरोग्य, कला आणि संस्कृतीचा सुंदर संगम. याच अनोख्या संगमाचा अनुभव नागपूरकरांना आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पाहायला मिळाला. विदर्भ हिंदी साहित्य संमेलन नागपूर यांच्या नवरंग उपक्रमांतर्गत आणि माऊली आरोग्य धनसंपदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य योग नृत्य स्पर्धेत दर्शन कॉलनी नंदनवन येथील योग नृत्य परिवार समूहाने प्रथम क्रमांक पटकावत शानदार यश संपादन केले. या स्पर्धेत एकूण 12 योग मंडळांनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट सादरीकरण, शिस्तबद्ध योगासने आणि आकर्षक नृत्याच्या संगमामुळे योग नृत्य परिवार समूहाने परीक्षकांची मते जिंकत प्रथम पारितोषिकावर आपले नाव कोरले. विजेत्यांना डॉक्टर संजय खोंडे, योगाचार्य अमित मिश्रा आणि स्पर्धेच्या संयोजिका सौ कविता रेवतकर यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. या यशामध्ये सौ भुवनेश्वरी दापोडकर, सौ पूजा रामटेके, सौ सीमा पुराते, सौ वर्षा कोकाटे, सौ कल्पना बावनकुळे, सौ वैशाली चानेकर, सौ जयश्री सिंग, सौ मीनाक्षी देशभरदार, सौ अनिता अंबुलकर, सौ राधिका पवनीकर, सौ बाळसागळे, सौ नयना अकोटकर, सौ मंगला शेटे, सौ मंगला पवार आणि सौ मीनाक्षी निमजे यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांनी विजेत्या संघांचे टाळ्यांच्या कडकडाट अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. योग, नृत्य आणि संस्कृतीचा हा सुंदर मिलाप नागपूरच्या सांस्कृतिक विश्वात निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे. तेव्हा अशा कार्यक्रमाला दाद देण्यासाठी ET न्यूज नेटवर्क या आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सर्वात शेवटी म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. बड़ा सुंदर प्रेजेंटेशन था. आप सभी का बहुत बहुत अभिनंदन. इनका गठरा देखो, इनके अलग अलग वेरिएशन देखो, इनका स्माइल देखो, हर चीज देखने लायक है.